एक अतिशय अप्रूप अशी घटना मेडिकल सायन्समधली ब्राझीलमध्ये घडलेली ब्रेन हॅमरेज म्हणजेच मेंदूमध्ये रक्तस्राव होणं. एखादी कुठली तरी रक्तवाहिनी फुटून मेंदूमध्ये रक्तस्राव होणं आणि मग लवकर मेडिकल एड मिळाली नाही तर तो पेशंट ब्रेन डेथ म्हणून घोषित करण्यापर्यंत सिरियस होऊ शकतो. म्हणजेच रक्त एकदा मेंदूमध्ये साठत गेलं आणि ते जर सर्जरीकडूनसुद्धा त्या रक्ताच्या गाठी काढण्याच्या पलीकडं जर पेशंटची अवस्था गेली तर मात्र ब्रेन डेथशिवाय पर्याय नाही. अशा अनंत केसेस आम्ही पाहिलेल्या असतात, ऐकलेल्या असतात. आता काही ब्रेन हॅमरेज झाला किंवा ॲक्सिडेंटमध्ये ब्रेन इंज्युरी झाली आणि डेथ झाला तेव्हा कुटुंबियांनी त्याचे ऑर्गन्स त्या व्यक्तीचे ऑर्गन्स डोनेट केले. त्याच्यामुळं मग 4-5 माणसांना जीवदान मिळालं. अशाही कहाण्या आम्ही नक्की ऐकलेल्या आहेत. माझ्या चॅनलवर मध्यंतरी मी एका मुलीची अशीच कहाणी अपलोड पण केली आहे. जिचे ऑर्गन्स दिले 10 वर्षाची मुलगी होती, पण तिचे ऑर्गन्स दिल्यामुळं 5 माणसं जिवंत राहिली, 5 माणसांचं जीवन सुरू झालं. अशा सगळ्या कहाण्या आपण ऐकतो. पण आत्ता जी काही मी तुम्हाला मेडिकल सायन्समध्ये अप्रूप घडलेली घटना सांगणार आहे ब्राझीलमधली. डा सिल्वा नावाची एक स्त्री, तसं पाहिलं तर वय कमी, प्रेग्नंट होती आणि जवळपास ती 4 ते 5 महिन्याची प्रेग्नंट असावी. बाळांची पूर्ण वाढ अजूनही बाकी होती. अशातच त्या प्रेग्नन्सीमध्ये कसं देव जाणो पण तिला ब्रेन हॅमरेज झालं म्हणून ॲडमिट करावं लागलं. आता मेंदूमध्ये रक्तस्राव झाला, आटोकाट प्रयत्न केले डॉक्टरांनी, पण ती वाचू शकली नाही. म्हणजे ब्रेन डेथ होण्यापासून तिला डॉक्टर लोक वाचवू शकले नाहीत. मेंदूची कार्यक्षमता तिची संपत गेली. पण इथंच आश्चर्याचा धक्का सगळ्या मेडिकल प्रॅक्टिशनर्सला, सगळ्या त्या डॉक्टर टीमला मोठा आश्चर्याचा धक्का बसला. कारण त्या प्रेग्नंट स्त्रीच्या गर्भामध्ये ट्विन आहे हे त्यांना आधीच समजलं होतं सोनोग्राफीमध्ये. आणि या स्त्रीचा ब्रेन डेथ झाल्यावर सुद्धा, म्हणजे ती मेंदूच्या मृत्यू आहे, हा मेंदू तिचा पूर्ण बंद पडला आहे, कार्यक्षमता संपली आहे असं घोषित करणार ते, तेव्हा त्यांना तिच्या पोटामध्ये वाढत असलेल्या त्या जुळ्या मुलांची हृदय अजूनही धडकत आहेत हे निदर्शनास आलं. इट इज मिरॅकल असं त्या डॉक्टरांना नक्कीच वाटलं. शेवटी त्यांनी विचार केला की बहुतेक या आईची इच्छाशक्ती प्रचंड दांडगी आहे आणि तिला या बाळांना जन्म द्यायचाच आहे. काहीही झालं तरी ती या बाळांना जन्म देणार अशी तिची मानसिकता, प्रबळ इच्छा, कदाचित त्यामुळंच हे फ्ल्यूक, हे मिरॅकल घडलं असावं. त्यांनी लगेच लाईफ सपोर्टवर तिला ठेवली आणि सगळ्यांनी एकमेकांमध्ये चर्चा करून अत्यंत कीन ऑब्झर्वेशनखाली तिला सर्व लाईफ सपोर्ट लावला आणि तिला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच फक्त तिचा मेंदू कार्य करत नव्हता, पण बाकीचे ऑर्गन्स तिचे चालू होते. केवळ तिची इच्छाशक्ती दांडगी आणि म्हणूनच त्या पोटातले 2 जीव अजूनही त्यांची हृदय धडकत होती. ते जिवंत असल्याचं सगळं प्रमाण त्यांना मेडिकली सोनोग्राफीच्या मशीनमध्ये दिसत होतं. आणि मग सगळ्या डॉक्टर लोकांनी त्या देवाचे आभार मानले आणि त्या देवालाच सांगितलं की तू आमच्यासोबत राहा आणि आपण या 2 जीवांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करूयात. आणि मग अख्खी टीम अतिशय डोळ्यात तेल घालून 24 तास
24 तास तिच्यावर नजर ठेवणारे सगळे एक्सपर्ट डॉक्टर्स अक्षरशः घरदार सोडून तिथं बसून होते. ब्राझीलमधली घटना आहे. पण मित्रांनो, एक नाही, दोन नाही, 4 महिने म्हणजे तब्बल 123 दिवस त्या बाळंत होणाऱ्या स्त्रीला ब्रेन डेथ झाल्यानंतरसुद्धा सर्व लाईफ सपोर्ट लावून या डॉक्टरांनी जिवंत ठेवली. आणि मग 4 महिने म्हणजे 4 महिने आणि 3 दिवस 123 दिवसांनी त्यांनी तिची प्रीमॅच्युअर डिलिव्हरी केली. प्रीमॅच्युअर चाइल्ड, ट्विन चाइल्ड, सर्व काही त्यांनी सर्वे केला. त्यांची पूर्ण वाढ झालेली होती. थोडंसं त्यांना या जगात आल्यानंतर जपावं लागणार होतं, कारण ते जसे या जगामध्ये येतील आणि ते स्थिरस्थावर असतील तेव्हा ते त्या प्रेग्नंट स्त्रीचा लाईफ सपोर्ट काढणार होते. कारण इतका मोठा अंत त्यांना पाहायचा नव्हता. तिला अजून यातना द्यायच्या नव्हत्या. त्यामुळं त्या मुलांची तब्येत त्यांनी बघितली. ती जुळी भावंडं या जगामध्ये आली त्यांच्या आईच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर. म्हणजे ज्या मोमेंटला डॉक्टरांनी ठरवलं होतं, तिच्या पतीला सांगितलं होतं की आता आमच्याकडं नाईलाज आहे, तुम्हाला 3 डेड बॉडीज आम्हाला सुपूर्द कराव्या लागतील. तिच्या पोटात जुळं अपत्य आहे ते आणि तिचा मृतदेह. तुम्ही तुमची मानसिक तयारी करा आणि काय असेल तो निर्णय आम्हाला सांगा. पण त्या पतिमहाशयांनी निर्णय देण्याच्या आधी पुन्हा एकदा ऑब्झर्व केल्यावर त्यांना असं आढळलं की त्या 2 मुलांची हृदय तरी धडधडत आहेत. हाऊ इट इज पॉसिबल? एक ब्रेन डेथ झालेली आई आपल्या पोटातल्या लेकरांना मारू इच्छित नव्हती. प्रचंड मोठी अशी विल पॉवर आणि एक जगावेगळी शक्ती त्या स्त्रीच्या मनात, ती कुठून आली, कशी आली, हे सगळं कोड आहे. म्हणूनच या सगळ्या गोष्टींच्या पलीकडं कोणती तरी एक शक्ती कुठे ना कुठे कार्यरत असते. या गोष्टीवर एक्सपर्ट सर्जन लोकसुद्धा विश्वास ठेवतात. तो असं म्हणत नाही सर्जन कुठला की आहे माझ्याकडं नॉलेज आहे, मी सगळं बघून घेईन. अशा घमेंडीच्या आविर्भावात कोणताही सर्जन, एक्सपर्ट अगदी, हे कधीही वावरत नसतात. शेवटी ते सुद्धा त्या शक्तीला खूप सन्मान देत असतात. आणि ते त्या पेशंटला जेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जातात तेव्हा सांगत असतात की बाबा त्याच्यावर भरोसा ठेवा, मी काय निमित्त आहे, माझं कर्तव्य मी नक्कीच चांगलं पार पाडीन, पण सगळं काही ते त्याच्या विधात्याच्या हातात आहे. अशा पद्धतीची वक्तव्य जेव्हा हायली क्वालिफाईड डॉक्टर्स लोक करतात तेव्हा सामान्यांनी थोडंसं स्वतःला चेक करावं, स्वतःची तत्त्व तपासून बघावीत. अशी ही दुनिया आहे. आता या ब्राझीलच्या या प्रेग्नंट स्त्रीला जेव्हा ब्रेन डेथ झाला तरीसुद्धा 123 दिवस तिला या डॉक्टर लोकांनी जिवंत ठेवलं, लाईफ सपोर्ट लावला. सर्व व्हेंटिलेटर्स वगैरे वगैरे सगळे काही अद्ययावत यंत्रणा जिथं काय ब्राझीलमध्ये होतं उपलब्ध ते सर्व काही तिला प्रोव्हाइड करण्यात आलं. आणि या अख्ख्या डॉक्टर टीमने ते एक चॅलेंज म्हणून स्वीकारलं, ते एक आव्हान म्हणून स्वीकारलं. आणि त्यांना समजलं की जेव्हा पोटातली अपत्य त्यांची हृदय धडकत आहेत म्हणजेच या स्त्रीच्या पाठीशी ती शक्ती उभी आहे. मग त्या तिच्या स्त्रीच्या रूममध्ये तिच्या पोटाला अलगद कुरवाळणं, मॉलिश करणं याच्यासाठी सुद्धा डॉक्टरची टीम होती. त्यानंतर म्युझिक थेरपीचा पण त्यांनी उपयोग केला. ही एक मोठी अप्रूप घटना आहे. म्हणजे तिथे जरा ख्रिश्चियनिटी ब्राझीलमध्ये जास्त आहे, त्यामुळं ख्रिश्चन लोकांची ती भजनं वगैरेसुद्धा या स्त्रीच्या त्या रूममध्ये गायली गेली. अक्षरशः गिटारची धूनसुद्धा वाजवली गेली. आणि असं सगळं 4 महिने अव्याहतपणे 123 दिवस तिला अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे त्याच्याहीपेक्षा जास्त जपली या डॉक्टर लोकांनी. त्यामुळं क्रेडिट गोज टू दोज ऑल डॉक्टर. त्या दिवशी जे काही टीम उपलब्ध होती तिथे त्या रूममध्ये गेले 4 महिने जी कोणी व्यक्ती राबत होत्या त्या प्रत्येकाला मी क्रेडिट देतो या गोष्टीचं. त्या प्रत्येकाचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की तुमच्या अथक परिश्रमामुळंच 2 जीव वाचलेत आणि त्यांना हे जग बघता आलं. खरंच ही मुलं जेव्हा मोठी होतील आणि त्यांना जेव्हा त्यांच्या बापाकडनं ही सगळी कहाणी समजेल ना, तर केवढी त्यांच्या मनामध्ये या सगळ्या डॉक्टरांच्या विषयी कृतज्ञता असेल, केवढी आपल्या आईच्या त्या ताकदीविषयी त्यांनासुद्धा कुतूहल वाटेल ना. धन्य ती मुले
आणि धन्य ती माता. म्हणूनच म्हणतात ना, सगळीकडं देव जाऊ शकत नाही, म्हणून त्यांनी आई हे बनवलं. माणसामध्ये आई बनवली त्यांनी. त्यामुळं अर्धा ईश्वर असंही म्हटलं जातं. या आई या शब्दातली ताकद काही निराळीच आहे. ती जेव्हा जाते ना, तेव्हाही ती असते. याच्यापेक्षा अजून कोणती ताकद पाहिजे हो? आपल्या लेकरांसाठी, आपल्या अपत्यांसाठी अहोरात्र झटणारी, अहोरात्र नामस्मरण करणारी, अहोरात्र त्या देवाला सतावणारी. कोणासाठी? स्वतःसाठी नाही, आपल्या मुलाबाळांसाठी. त्यामुळं या आई या शब्दाला त्रिवार नमन करूयात. प्रत्येकाच्या आईला नमन करूयात आणि त्या दोन बछड्यांना जन्म देऊन या जगाचा कायमचा निरोप घेऊन गेलेल्या त्या महान आईला तर कवी प्रवीश शोचा खूप खूप नमन, लवून मुजरा, त्रिवार प्रणाम. त्या पित्याला या दोघांना वाढवण्याची जी काही एक ताकद लागते, ती ताकद त्याला नक्कीच मिळेल. त्याची पत्नीच त्याच्या मागं ठामपणे उभी राहील, ती जाऊनसुद्धा, आणि तिचं बारीक लक्ष या तिच्या लेकरांकडं नक्की असेल. त्यांना ही ताकद मिळेल, त्या लेकरांनासुद्धा चांगलं आयुष्य मिळो, याच शुभेच्छा आणि याच सदिच्छांसह या व्हिडिओत इथंच थांबतो. तुम्हाला हे मेडिकल सायन्समधलं एक मिरॅकल कसं वाटलं, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त होण्यास विसरू नका. अर्थात जगाच्या पाठीवर ही घटना आपल्या देशात घडली नाही म्हणून या घटनेकडं दुर्लक्ष करणं हे तर खूप चुकीचं आहे. ब्राझीलमध्ये घडली आहे. काही का असेना, कुठे ना कुठे ती शक्ती एक मागे आपली असते, हे सिद्ध होत जातं. अशा अनंत उदाहरणावरनं, अशी जगामध्ये जी उदाहरणं घडतात त्या उदाहरणांवरनं चला आपण पण काहीतरी शिकूयात. मित्रांनो, हा व्हिडिओ त्या एका आईच्या सन्मानार्थ बनवला आहे मी. त्यामुळं तुमच्या स्वतःच्या आईला नक्की हा व्हिडिओ दाखवा आणि आजपासून तुमच्या स्वतःच्या आईवरचं जे प्रेम आहे ते अजून दुप्पट, तिप्पट, चौपट वाढो, या तुम्हालासुद्धा सदिच्छा.